रामकृष्ण हरी मंडळी, कसे आहात तुम्ही? आपण गणपतीमध्ये एक व्हिडिओ केला होता गौरी पूजनाच्या निमित्त. ज्येष्ठा गौरी, ओवसा काय असतो. माझे एक परिचित आहेत हरिभक्तीपरायण सुभाष जगदाळे. त्यांनी ओवस्याबद्दल व्हिडिओ करा असं मला सांगितलं होतं. तसा काही माझ्या समाधानकारक तो व्हिडिओ झाला नव्हता, कारण ओवसा किंवा ओवसा या शब्दाचा खरा अर्थ मला काही सापडला नाही. अनेक ठिकाणी युट्यूबवर फक्त ओवसणे म्हणजे तर पूजा करणे किंवा ओवाळणे असा अर्थ आहे असं सांगितलं होतं, पण कुठेही त्याच्याबद्दलची योग्य माहिती मिळत नव्हती. 2-3 दिवसापूर्वी भगवद्गीतेमध्ये 17व्या अध्यायामध्ये दानाचे प्रकार सांगितले. तर एका कारणानिमित्त ते ज्ञान दानाचे प्रकार आहेत ते पाहत होतो. श्लोक तर बऱ्याच आधीपासून पाठ होते, पण त्याच्यावर ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात म्हणून ज्ञानेश्वरी पाहायला जातो. 17व्या अध्यायामधला 21वा श्लोक आहे. यत्तु प्रत्युपकारार्थम फलमुद्दिश्य वा पुनः दीयते च परिक्लिष्टम तद्दानम राजसम स्मृतम. तर राजस दान जे आहे ते दान देताना काय होतं, देणाऱ्याला कष्ट आणि आपण उपकारार्थ प्रत्युपकारार्थ काहीतरी उपकार करण्यासाठी ते दान करतो, अशा प्रकारचा तो श्लोकाचा अर्थ होता. तर याच्यावर ज्ञानेश्वर महाराजांनी काय लिहिलंय म्हणून ज्ञानेश्वरी चाळत असताना त्याच्यावर 2 ओव्या सापडल्या. परी मनी धरुनी दुभते सारी जे जेवी गाईते. म्हणजे मनामध्ये गाईच्या दुधाची अपेक्षा ठेवून त्या गाईला चारा दिला जातो. किंवा आणखीन एक त्याच्यात का पेव करुनी आई ते पेरू जाईजे. म्हणजे धान्य आल्यावर खूप धान्य येणार आहे म्हणून त्याच्यासाठी आधी जमिनीमध्ये खड्डे करून पेव करतात धान्य साठवण्यासाठी. तर आधी पेव केलं आणि त्या पेवामध्ये धान्य पाहिजे म्हणून मग आता धान्य पेरायला गेलं. अशा प्रकारचं हे दान. आणि त्याच्या पुढची ओवी मात्र आपल्या सर्वांसाठीची इंटरेस्टिंग. नाना दिठी घालूनी आहेरा आवंतू जाईजे सोयरा. म्हणजे की आपण लग्नाचं आमंत्रण सोयऱ्यांना द्यायला जातो कशाच्या अपेक्षेने, तर आहेराच्या अपेक्षेने. आणि त्याच्या पुढचं उदाहरण आहे का वाण धाडी जे घरा वो वसियाचे. आता हे पाहिल्यानंतर मात्र क्लिक झालं की ज्ञानेश्वर महाराजांच्या वेळी पण वो वसियाचे म्हणजे वोवसा हा शब्द होता, त्याचा अर्थ असा सापडला वोवसा म्हणजे व्रत. आता ह्या जे दृष्टांत दिलाय का वाण धाडी जे घरा वोवसियाचे, याचा अर्थ काय, तर साधारण मकर संक्रांतीमध्ये सर्व बायका तिळगुळ वाटण्यासाठी एकमेकींना घरी बोलवतात आणि त्या निमित्ताने वाण देतात. तर कुणाला बोलवायचं, तर जिच्याकडून आपल्याला पुन्हा वाण मिळण्याची अपेक्षा आहे ना, त्याच बाईला ते वाण द्यायचं. म्हणजे आपलं दिलेलं वाण काय तर फुकट जाणार नाही. आणि वो वसियाचे म्हणजे व्रत, म्हणजे जसं मकर संक्रांतीचं व्रत जिने केलंय. तर वोवसा या शब्दाचा अर्थ व्रत म्हणजे गौरीसाठी केलं जाणारा वोवसा शब्द आहे. वोवसा तर गौरीसाठी केला जाणारा वोवसा म्हणजे गौरीसाठी केले जाणारं व्रत. तर वोवसा या शब्दाचा अर्थ व्रत असा होतो. तुम्हाला सगळ्यांना कोलंबसची कथा माहिती असेल. कोलंबस हा निघाला भारत शोधायला आणि त्याला सापडली अमेरिका. तसं मी शोधायला गेलो दान आणि मला सापडला वोवसा. रामकृष्ण.